like yeah. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी सुरेश निवळचं स्वागत करत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी आहे घरी आणि आज आम्ही जाणार आहोत दादरला श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये। तर आता आम्ही दोघं जण निघालो आहे, मी आणि साक्षी। तर चला आपण आता जाऊया। आणि हे आमच्या घरातलं मांजर आहे। तर आम्ही आता आलो आहे बोर स्टेशनला। आपली ट्रेन आता आलेली आहे। तर आम्हाला बसायला जागा भेटली आहे, ट्रेन पूर्ण खाली आहे। तर आम्ही आता दादर स्टेशनला उतरलो आहे आणि आता तिथून आम्ही या सुविधाच्या गल्लीतून आम्ही पुढे जाणार आहे। चला तर मित्रांनो, दादर वेस्टला आपण बाहेर आलो आहोत आणि प्रथमच आपल्याला सुविधाची गल्ली लागेल। त्या गल्लीमधूनच सरळ पुढे जायचं आणि फर्स्ट राईट घेऊन आपण आयडियलच्या गल्लीमधून पुढे सरळ चालत जायचं। तर आपण आता फर्स्ट राईट घेतला आहे आणि ह्या गल्लीमध्ये ना तुम्हाला गणपती सजावटीचे सगळं काही सामान तुम्हाला भेटून जाणार आहे। या रस्त्याने आपल्याला सरळ पुढे चालत जायचं आहे। तर पुढे आपल्याला आयडियल डेपो दिसेल। तर पुढे चालत आल्यावर तुम्हाला हे आयडियल बुक डेपो दिसेल, जे फेमस बुक डेपो आहे। पुढे चालत आल्यावर तुम्हाला लेफ्ट साईडला वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान दिसेल। त्याच्याच पुढे राईटला तुम्हाला प्लाझा टॉकीज दिसेल। आपण आता गार्डनच्या बाजूने चालत आहोत आणि ह्या गार्डनमध्ये दर संडेला गावकऱ्यांच्या मीटिंग्स होतात, मंडळाच्या मीटिंग्स होतात। तर हे समोर आहे प्लाझा टॉकीज आणि वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान। तर आम्ही प्रथमच श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये जात आहोत। पुढे सरळ चालत आल्यावर तुम्हाला हे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर भेटेल। त्याच रस्त्याने तुम्हाला पुढे सरळ चालत जायचं आहे। अजून थोडं पुढे चालत गेल्यावर तुम्हाला ही कोहिनूर स्क्वेअर बिल्डिंग दिसेल आणि तिच्या समोरच्या गल्लीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे। आपण आता पोहोचलो आहोत DL वैद्य रोडवर, जिथे हा श्री स्वामी समर्थ महाराज यांचा मठ आहे। या मठाची स्थापना 29 मे 1910 रोजी सद्गुरू बाळकृष्ण महाराज सोरतकर यांनी केली होती। या मठाला 115 वर्षे झालेली आहेत। तसेच या इथे श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची स्थापना करण्यात आली आहे। स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। त्यामुळे अनेक भक्तांचा विश्वास असल्यामुळे या इथे नेहमीच भक्तांची गर्दी असते। तर समोरून हा मठ असा दिसतो, पाहू शकता तुम्ही। आणि आपण आता जाऊन दर्शन घेऊया स्वामींचं। आम्ही इथे हार, फुलं, किल्ले, नारळ घेतलाय। आज गुरुवार असल्यामुळे लाईन भरपूर आहे, पण लाईनीत जाऊया आणि दर्शन घेऊया। भरपूर मोठी रांग लागलेली आहे, लाईन भरपूर लांबपर्यंत गेलेली आहे।
तर आम्ही आता स्वामींचं दर्शन घेतलं आणि छानपैकी आमचं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही चाललो आहे सिद्धिविनायकाला. तर तुम्हाला कधी श्री स्वामी समर्थांच्या मठात यायचं असेल तर हा लँडमार्क आहे. हे आहे शिवसेना भवन आणि ही आहे कोहिनूर बिल्डिंग. तर बरोबर या शिवसेना भवनाच्या मागेच श्री स्वामी समर्थ मठ आहे आणि या कोहिनूर बिल्डिंगच्याच समोरच्या गल्लीमध्ये आहे. पावसाळ्याचा महिना आहे, जुलै महिना आहे आणि पाऊस काय पडत नाही. ऊन कडक पडलं आहे, त्यामुळे छत्रीचा आम्हाला उपयोग होतो आहे सावलीसाठी. श्री सिद्धिविनायक मंदिराकडे जाण्यासाठी तुम्हाला शिवसेना भवनाकडून लेफ्ट घ्यायचं आहे आणि सरळ पुढे चालत जायचं आहे. शिवसेना भवनाकडून पुढे आल्यावरती तुम्हाला हा चर्च भेटेल आणि पुढे तुम्हाला हा सिग्नल आहे. इथून तुम्हाला पुढे राईट घ्यायचा आहे. या सिग्नलवरनं राईट घेतलं की आपण सरळ जाणार श्री सिद्धिविनायक मंदिराकडे. पुढे आल्यावर तुम्हाला डाव्या बाजूला मारुतीचं मंदिर दिसेल. त्याच रस्त्याने तुम्हाला सरळ पुढे जायचं आहे. श्री स्वामी समर्थ मठापासून पुढे चालत आहे ना तुम्हाला 10 ते 15 मिनिटात श्री सिद्धिविनायक मंदिर आहे. आता आम्ही दोघं आहे ना चालत चाललो आहे. तर आता आम्ही सिद्धिविनायक मंदिराजवळ आलो आहोत. बघूया गर्दी आहे की नाही. आज गुरुवार असल्यामुळे गर्दी असेलच. मंदिरामध्ये आम्ही आलो आहोत. आज गुरुवार असल्यामुळे खूप गर्दी आहे. आपण आता जाऊन फूल हार घेऊया. बघा किती गर्दी आहे. ती मोठी रांग लागलेली आहे. आम्ही या दुकानातून बाप्पासाठी हार, फुले तसेच पेढे घेऊन दर्शनासाठी रांगेमध्ये उभे राहिलो. दर्शनासाठी रांग बघा तेवढी मोठी लागली आहे. गोल 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 राऊंड फिरत जायचं आहे. बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यावर बाहेर आल्यावर तुम्हाला बाप्पाच्या लहान मूर्त्या तसेच फोटो फ्रेम आणि इतर शोभेच्या वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील. तर आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आहोत आणि आमचं दर्शन एकदम छान असं झालेलं आहे. आणि आता आम्ही प्रसाद घ्यायला चाललो आहे. तर ह्या इथे महाप्रसाद म्हणून लाडू भेटतो. तर अशा प्रकारे आम्ही स्वामी समर्थांचं आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि दर्शनाचं छान प्रकारे झालं आमचं. तर आता आम्ही दर्शन घेऊन आता घरी निघालो आहे. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन कोण असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.